पौलाचे गलतीकरास पत्र, गलतीयाच्या मंडळ्यास, मनुष्यापासून नव्हे, मनुष्याच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देवपिता यांच्याद्वारे झालेला प्रेषित पौल, त्या मजकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधुजनांकडून, देवपिता व आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे, म्हणून ज्याने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले, तो आपला प्रभू येशू ख्रिस्त, याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्त कृपेच्या द्वारे पाचारण केले, त्याचपासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळू लागला आहात. ती दुसरी नाही, तरी पण तुम्हास घोटाळण्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. जी सुवार्ता आम्ही तुम्हास सांगितली, तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगू किंवा स्वर्गातून देवदूत येऊन सांगो, तरी तो उत्कृष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारिली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हास सांगितल्यास तो उत्कृष्ट असो. मी आता मनुष्यांची अगर देवाची मनधरणी कराव्यास पाहतो काय? मी मनुष्यास संतुष्ट कराव्यास पाहतो काय? मी अजून मनुष्यास संतुष्ट करावयास पाहिले असते तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. बंधुजन हो, मी तुम्हास कळवितो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या व्यवहाराप्रमाणे नव्हे, कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकविलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करीत असे व तिचा नाश करीत असे, आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे स्वजातीतील माझ्या वयाच्या पुष्कळ लोकांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलाविले, त्याला मी विदेशी लोकांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी म्हणून आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करावे, हे जेव्हा बरे वाटले, तेव्हाच मानवांना न विचारिता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमास वर न जाता मी अरबस्तानात निघून गेलो व दिमिश्कास फिरून परत आलो. मग 3 वर्षानंतर केफाला भेटावयास यरुशलेमास वर गेलो व त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो. परंतु प्रभूचा बंधू याकोब याच्या वाचून प्रेषितातील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही. तर पहा, जे मी तुम्हास लिहितो ते खोटे लिहित नाही, हे मी देवासमक्ष सांगतो. मग सुरिया व किलिकिया या प्रांतात मी आलो, तेव्हा ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुदियांतील मंडळास माझी तोंड ओळख नव्हती. त्यांनी एवढे मात्र ऐकले होते की पूर्वी आपला छळ करणारा हा अगोदर ज्या विश्वासांचा नाश करीत होता त्याची तो आता घोषणा करीत आहे. तेव्हा त्यांनी मजवरून देवाचे गौरव केले. नंतर 14 वर्षांनी मी बर्नबाससह तीतालाही बरोबर घेऊन यरुशलेमास पुन्हा वर गेलो. ते मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे गेलो. जी सुवार्ता मी विदेशी लोकात गाजवीत असतो ती मी त्यास निवेदन केली, परंतु जे प्रतिष्ठित होते त्यास एकांती केली, नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे झाले असते. तथापि माझ्या बरोबरचा तीत हा हेल्लेनी असताही त्याला देखील सुनता करवून घेणे भाग पडले नाही. या गोष्टीला चोरून आत आणलेले खोटे बंधू कारण झाले. ते आम्हास दासपणात घालण्याकरिता ख्रिस्त येशूमध्ये जी आमची मोकळीक ती हेरावी म्हणून चोरून आत आले होते. त्यास आम्ही घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही, यासाठी की सुवार्तेचे सत्य तुम्हाजवळ राहावे. जे कोणी प्रतिष्ठित असे मानिले जात होते ते कसेही असले तरी त्यांचे मला काही नाही. देव मनुष्यांच्या तोंडाकडे पाहत नाही. असे जे प्रतिष्ठित होते त्यांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही, तर उलट जसे सुनती लोकास सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राला सोपले आहे, तसे बेसुनती लोकास
सांगण्याचे काम मला सोपले आहे असे पाहून, का तर ज्याने पेत्राला सुन्ती लोकात प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरविली, त्याने मलाही विदेशी लोकात शक्ती पुरविली. आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानिले आहेत, त्यांनी मला व बर्णबाला आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शविण्याकरिता उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, यासाठी की आम्ही विदेशांकडे व त्यांनी सुन्ती लोकांकडे जावे. तरी आम्ही गरिबांची आठवण करावी असे ठरले, आणि तेच करावयाला मी स्वतः उत्कंठित होतो. पुढे केफा अंत्युखियास आला, तेव्हा तो दोषी ठरल्यामुळे मी त्याला तोंडोतोंड आडवा आलो. कारण याकोबापासून कित्येक जण येण्यापूर्वी तो विदेशी लोकांच्या पंक्तीस जेवीत असे, आणि ते आल्यावर तो सुन्ती लोकास घेऊन माघार घेऊन वेगळा राहिला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहुद्यांनी ढोंग केले. ते असे की बर्णबाही त्यांच्या ढोंगाने ओढला गेला. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाही असे मी पाहिले. तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, तू यहुदी असता विदेशी लोकांसारखा वागतोस, यहुद्यासारखा वागत नाहीस. तर विदेशी लोकांनी यहुद्यांसारखे वागावे म्हणून तू त्याचवर जुलूम करीतोस, हे कसे? आम्ही जातीचे यहुदी आहोत, पापिष्ट विदेशी लोकातले नाही. तरी मनुष्य नियमशास्त्रातील कर्मांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. अशा समजुतीने आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेविला, यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कर्मांनी ठरू नये. कारण नियमशास्त्रातील कर्मांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरावयाचा नाही. ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो, तर ख्रिस्त पापाचा पुरस्कर्ता आहे काय? असे अगदी नाही. कारण जे मी पाडून टाकिले ते जर फिरून बांधितो, तर मी उल्लंघनारा आहे असे सिद्ध करीतो. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, यासाठी की मी देवाकरिता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे, आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे. ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मजकरिता दिले, त्याचवरील विश्वासाने ते आहे. मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही. कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राने आहे, तर ख्रिस्ताचे मरण निरर्थक झाले. अहो निर्बुद्ध गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताला ज्या तुमच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेविले होते, त्या तुम्हास कोणी भुरळ घातली आहे? तुम्हाला नियमशास्त्रातील कर्मांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासाच्या वार्तेने मिळाला, इतकेच तुम्हापासून समजून घ्यावयाचे आहे. तुम्ही इतके निर्बुद्ध आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहाने पूर्ण होता काय? तुम्ही इतकी दुःखे सोशिली, ती व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे कसे? जो तुम्हास आत्मा पुरवितो व तुम्हामध्ये अद्भुते करीतो, तो नियमशास्त्रातील कर्मांनी किंवा विश्वासाच्या वार्तेने करीतो? अब्राहमाची गोष्ट घ्या. त्याने देवावर विश्वास ठेविला आणि ते त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र आहे. देव विदेशी लोकास विश्वासाने नीतिमान ठरविणार, या पूर्वज्ञानामुळे धर्मशास्त्राने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली, ती अशी की तुझ्यातून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वासू अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. नियमशास्त्रातील कर्मे करणारे जितके आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कुणी नेट धरून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने वाचेल. नियमशास्त्र विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कर्मे आचरितो तो त्यांच्या योगे वाचेल. ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले.
जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. बंधुजन हो, मी व्यवहारिक दृष्टीने बोलतो. मनुष्याने देखील कायम केलेला करार कोणी रद्द करीत नाही किंवा वाढवित नाही. अब्राहमाला व त्याच्या संतानाला ती वचने सांगितली होती. संतानाला असे पुष्कळ जना संबंधाने म्हटले नाही, तर तुझ्या संतानाला असे एक विषय म्हटले आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे. मी असे म्हणतो की 430 वर्षानंतर झालेले नियमशास्त्र देवाने आगाऊच कायम केलेल्या कराराला रद्द करून वचन व्यर्थ करीत नाही. कारण वचन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर वचनाने होत नाही. पण देवाने ते अब्राहमाला वचन द्वारा दिले. तर मग नियमशास्त्राचे काय? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघने ठरविण्याकरिता लावून दिले होते. ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून दिले होते. मध्यस्थ हा एकाचा नसतो आणि देव तर एक आहे. तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? असे न होवो. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र दिले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने झाले असते. तरी धर्मशास्त्राने सर्वांस पापाच्या अधीन करून त्याच्या कोंडीत टाकले आहे. यात उद्देश हा आहे की जे विश्वास ठेवितात त्यास येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने जे वचन ते मिळावे. ह्या विश्वासाच्या आगमनापूर्वी जो विश्वास प्रकट होणार होता त्यासाठी आपल्याला कोंडीत टाकिले होते आणि आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेविले होते. आपण विश्वासाने नीतिमान ठरावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोचविणारे बालरक्षक होते. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. तुम्हामधील जितक्या जणांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. अशा तुम्हामध्ये यहुदी व हेल्लेडी, दास व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेद नाही. कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये एक आहात आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि वचनद्वारा वारीस आहात. आता मी म्हणतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वाचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही भेद नाही. बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत त्याला पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन राहावयाचे असते. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात. यास्तव देवाने अब्बा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. यावरून तू आतापासून दास नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवद्वारे वारीसही आहेस. तथापि तुम्ही पूर्वी देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे दास होता. पण आता तुम्ही देवाला ओळखता. वास्तविक पाहता देवाने तुमची ओळख करून घेतली आहे. तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे दास पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता? दिवस, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळिता. तुमच्या संबंधाने केलेले माझे श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील म्हणून मला तुमची काळजी वाटते. बंधुजन हो, मी तुम्हास विनंती करीतो, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा. कारण जसे तुम्ही होता तसा मीही झालो होतो. तुम्ही माझा काही अन्याय केला नाही. तुम्हास ठाऊक आहे की पहिल्याने तुम्हा सुवार्ता सांगण्यात आली ती माझ्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे सांगण्यात आली, आणि तुम्हाला तसदी होण्यासारखे माझ्या प्रकृतीत जे होते
त्याचा तुम्ही धिक्कार अगर कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारिखा ख्रिस्त येशू सारिखा माझा स्वीकार केला, तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे? मी तुम्हाविषयी साक्ष देतो की साध्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून काढून मला दिले असते. तर मग तुम्हाबरोबर खरे बोलतो म्हणून मी तुमचा वैरी झालोय काय? ते तुम्हास मिळवून घेण्याची खटपट करीतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यास मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हास वेगळे ठेवू पाहतात. तुमच्या संबंधाने योग्य बाबतीत सदा सर्वदा खटपट करावी हे चांगले आहे. आणि हे मी तुम्हाजवळ आहे तेव्हाच केवळ व्हावे असे नाही. प्रिय मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधाने प्रसूतीच्या वेदना आहेत. मी आता तुम्हाजवळ असावे व आपली वाणी बदलावी अशी माझी इच्छा आहे, कारण तुम्हाविषयी मी बुचकळ्यात पडलो आहे. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की अब्राहमाला 2 पुत्र होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून. तरी दासीपासून झालेला दैहिक रीतीने आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनद्वारे जन्मला. या गोष्टी दृष्टांत रूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे 2 करार आहेत. एक तर सिनाय डोंगरावरून केलेला तो दासास जन्म देणारा म्हणजे हगार आहे. हगार अरबस्तानातील सियान डोंगर आहे आणि ती हल्लीच्या येरुशलेमाच्या जोडीची आहे. ती आपल्या मुलाबाळांसह दास्यात आहे. वरील येरुशलेम स्वतंत्र आहे, ती आपली माता आहे. शास्त्रलेख असा आहे, मूल होत नसलेला वंधे आनंदित हो, ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरुळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. बंधुजन हो, इसाहकाप्रमाणे आपण वचनाची संतती आहोत. त्यावेळेस देहरित्या जन्मलेल्या इस्माने आध्यात्मिकरित्या जन्मलेल्या इस्माचा छळ केला, तसा आताही होत आहे. पण धर्मशास्त्र काय म्हणते? दासी व तिचा पुत्र यास बाहेर घाली, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही. यास्तव बंधुजन हो, आपण दासीची संतती न हो तर स्वतंत्र स्त्रीची आहो. आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले. यास्तव स्थिर रहा, दास्याच्या जुबाखाली पुन्हा सापडू नका. पहा, मी पौल तुम्हास सांगतो की जर तुम्ही सुनता करून घेता तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुनता करून घेणाऱ्या प्रत्येक मनुष्याला मी पुन्हा निश्चित अर्थाने सांगतो की तो सर्व नियमशास्त्र आचारावयास बांधलेला आहे. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरणारे आहात त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपाभ्रष्ट झाला आहात. आम्ही आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही व बेसुनताही नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तो कामाचा आहे. तुम्ही चांगले धावत होता तर सत्याला मान्य होऊ नये असा तुम्हास कोणी अडथळा केला? ही मनोधरणा तुम्हास ज्याने पाचारण केले त्याची नाही. थोडेसे खमीर सगळ्या गोळ्याला व्यापून टाकीते. मला प्रभूमध्ये तुमचा असा भरोसा आहे की तुम्ही दुसरे मत धरणार नाही. तुम्हास घोटाळ्यात पाडणारा कोणीही असो तो दंड भोगील. बंधुजन हो, मी अजून सुनतेचा उपदेश करीत आहे, तर मग माझा छळ का होतो? आशाने वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. तुमच्या ठाई अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण हे एक वचन पाळण्यात सर्व नियमशास्त्र पाळण्यासारखे आहे. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. परंतु तुम्ही जर एकमेकास चावता व खाऊन टाकीता
तर परस्परांच्या हातून एकमेकांचा क्षय होऊ नये म्हणून जपा. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही असे मी सांगतो. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते. त्या परस्पर विरुद्ध आहेत. यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही चारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी जे मी पूर्वी तुम्हा सांगून ठेविले होते तेच आता सांगून ठेवितो, की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती व वासना या सुद्धा देहाला वधस्तंभावर खिळले आहे. आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या प्रेरणेने चालवित आहोत तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच वागणूक करावी. आपण पोकळ अभिमानी होऊन एकमेकास चिडवू नये व एकमेकांचा हेवा करू नये. बंधुजन हो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला तरी जे तुम्ही आत्मा पावलेले आहात ते तुम्ही अशाला सौम्य भावाने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नये याविषयी स्वतः सांभाळ. एकमेकांची ओझी वहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो. तर प्रत्येकाने आपापल्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्याच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे. वचनाचे शिक्षण घेणारा व शिक्षण देणारा हे सर्व चांगल्या गोष्टीत एकमेकांचे भागीदार होवोत. फसू नका. देवाचा उपहास व्हावयाचा नाही, कारण मनुष्य जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहासाठी पेरितो त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरितो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग आपणाला प्रसंग आहे त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वास बंधूंचे बरे करावे. पहा, मी स्वहस्ते केवढ्या मोठ्या अक्षरांनी तुम्हास लिहिले आहे. दैहिक गोष्टीचा डौल मिरवण्यास जितके लोक पाहतात, तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हास सुनता करून घेण्यास लावितात. कारण सुनता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुम्हावर देहदृष्ट्या आढ्यता मिरवण्याकरिता तुमची सुनता व्हावी अशी इच्छा बाळगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो. त्याच्याद्वारे जग मला व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. सुनता ही काही नाही व बेसुनता ही काही नाही, तर नवी उत्पत्ती हिचीच काय ती योग्यता आहे. जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. यापुढे कोणी मला त्रास न देवो, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करून आहे. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. आमेन.